जर तुम्हाला देखील 0 सबस्क्रायबर पासून पहिल्या दिवशी अर्निंग करायची असेल तर Amazonचं ॲफिलिएट मार्केटिंग सगळ्यात सोपी मेथड आहे, ज्याला तुम्ही सगळ्यात सोप्या पद्धतीने अप्लाय करू शकता आणि मी याची प्रोसेस पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर आता सगळ्यात पहिला तर बघून घेऊ की ॲफिलिएट मार्केटिंग असते काय। तर तुम्हाला त्यामध्ये एखाद्या प्रोडक्टची लिंक कॉपी करायची असते आणि लिंक कॉपी करून तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट करायचे असते, बस एवढंच करायचं असते। आणि त्या प्रोडक्टच्या लिंकवरून तुमचा प्रोडक्ट जे कोणी परचेस करेल त्याचं कमिशन तुम्हाला मिळून जाईल। तर आता सगळ्यात पहिला तर तुम्ही तुमचं गुगल उघडून घ्या आणि त्यामध्ये Amazon असं सर्च करा आणि तुमचा मोबाईल डेस्कटॉप साईडला ओपन करायला विसरू नका। आणि ही सगळी प्रोसेस झाल्यावर तिथे तुम्हाला Amazon.in अशी वेबसाईट दिसत असेल त्यावर टॅप करा। मग त्यानंतर तुम्हाला खाली उगत जरा स्क्रोल करायचा आहे आणि तिथंच खालच्या साईडला तुम्हाला मेक मनी विथ अस असा ऑप्शन दिसत असेल आणि त्यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला ऑप्शन दिसत असेल बिकम अफिलिएट म्हणून, त्यावर टॅप करायचा आहे। मग त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक वेबसाईट दिसेल, तिथं वरती साइन इन करून घ्या। आता इथं तुम्ही साइन इन केलं तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज उघडेल। आता इथं तुम्हाला सगळ्यात पहिला तर तुमचा ऍड्रेस फिल करायचा आहे। आता सगळ्यात पहिला तर तुम्ही तुमचा पीई नेम फिल करा, म्हणजेच की तुमचं रिअल नेम काय आहे ते तिथं फिल करा आणि जिथं पण तुम्हाला रेड स्टार दिसत आहे तिथे तुमचा ऍड्रेस फिल करा आणि बाकीचं तुम्ही ब्लँक सोडू शकता। मग त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला सिटीचा ऑप्शन दिसत असेल, तिथं तुमची जे पण सिटी आहे ती सिटी फिल करा। आता त्याच्याच खाली तुम्हाला स्टेटचा ऑप्शन दिसत असेल, तिथं स्टेट टाकून घ्या। मग त्यानंतर तुमच्या सिटीचा झिप कोड आणि कंट्रीमध्ये काय तुम्हाला इंडिया करायचा आहे आणि त्याच्याच खालच्या साईडला तुमचा फोन नंबर फिल करा। मग त्यानंतर तुम्ही खालच्या साईडला नेक्स्ट ऑप्शनवर टॅप केलं तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज उघडेल। आता तिथं तुमच्या वेबसाईटची सिम्पली लिंक कॉपी करायची आहे आणि पेस्ट करायचा आहे। आता ज्या पण वेबसाईटवर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची लिंक देणार आहे त्या वेबसाईटची लिंक कॉपी करा आणि सिम्पली या पेजवर या आणि इथं पेस्ट करा आणि ऍडच्या ऑप्शनवर तुम्ही टॅप केलं तुमची इथे लिंक फिल होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही 3-4 लिंक फिल करू शकता। मग आता त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं सेकंड स्टेप येईल आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला तर वरच्या साईडला तुमच्या चॅनल बद्दल डिस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला सोशल मीडिया करा आणि खाली वर्ड टू माउथ करा। आता इथे तुमची प्रोसेस कंप्लीट झाल्यावर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। आता त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला पेमेंट डिटेल्स फिल करायचं आहे। आता इथे तुम्ही नावच्या ऑप्शनवर टॅप करा, मग तुमच्या समोर अशा प्रकारे एक पेज उघडेल। आता तिथे तुम्हाला सगळ्यात पहिला तर मिनिमम 1000 रुपीजचा ऑप्शन दिसत असेल, तिथे टिक करून घ्या। आता म्हणजेच की 1000 रुपीज झाल्याशिवाय तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणार नाही। आता इथे तुम्हाला सगळ्यात मोठी स्टेप येते, इथे तुम्हाला सगळ्यात पहिला तर बँक अकाउंट लोकेशन सिलेक्ट करायचं आहे। मग त्यानंतर बँक अकाउंट होल्डर नेम, मग त्यानंतर बँक अकाउंट नंबर, मग त्यानंतर बँक अकाउंट नेम आणि हे तिन्ही ऑप्शन प्रॉपर मध्ये फिल करून घ्या आणि त्याच्याच पलीकडच्या साईडला तुम्हाला करंट बँक अकाउंट नंबर फिल करायचा आहे आणि खालच्या साईडला IFSC कोड फिल करून खालच्या साईडला तुम्ही सबमिट देखील करू शकता। आता हे सिम्पली तर तुमचं बँक डिटेल आहे। आता हे डिटेल तुम्हाला सिम्पली तुमच्या पासबुकवर बघायला मिळेल आणि खालच्या साईडला सिम्पली नोच्या ऑप्शनवर टिक करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करून घ्या। मग आता त्यानंतर तुम्हाला जो ऑप्शन येतो टॅक्स इन्फॉर्मेशनचा, आता त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला तर वरच्या साईडला इंडिव्हिज्युअल करून घ्यायचा आहे आणि त्याच्याच खालच्या साईडला तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर जे नेम आहे ते सेम टू सेम इथे फिल करायचा आहे आणि त्याचाच खालचा ऑप्शन काय ऑप्शनला आहे ते भरला नसला तरी चालेल। आता त्यानंतर तुम्हाला येलो कलरची एक लाईन दिसत असेल, तिथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर फिल करायचा आहे आणि त्याच्याच खालचा ऑप्शन येस करा। आता त्याच्याच खालच्या साईडला तुम्हाला GST नंबर 3 ऑप्शन फिल करायचा आहे, ते भरला नसला तरी चालेल। आता सगळ्यात शेवटला एक तुम्हाला फुल नेमचा ऑप्शन देत असेल, तिथे तुम्ही वरच्या साईडला जे भरलायचा ते भरून घेऊ शकता। आता हे सगळं करून झालं तुमचा फॉर्म सबमिट करून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर एक अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल, तिथे वरच्या साईडला तुम्हाला 3 डॉटवर टॅप करायचा आहे आणि तिथंच तुम्हाला टूलचं एक ऑप्शन दिसत असेल, त्यावर टॅप करून तुम्हाला लाईन स्ट्रीपच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। आता इथे त्या सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, इथे तुम्हाला ती लाईन स्ट्रीप इनेबल करून घ्यायची आहे। आता या स्ट्रीपचा उपयोग तुम्हाला लिंक कॉपी करायला होणार आहे। आता त्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप, आता इथे तर तुम्हाला Amazon डेस्कटॉप मोडला ओपन करून घ्यायचा आहे आणि जे पण प्रोडक्टची तुम्ही लिंक कॉपी करण्याचा ते प्रोडक्ट सिलेक्ट करून घ्या आणि इथंच तुम्हाला वरच्या साईडला प्रोडक्टचं कमिशन रेट दिसत असेल, आता हे तुम्हाला मगाशी इनेबल केलेल्या स्ट्रीप मध्ये दिसून येईल आणि तिथंच तुम्हाला गेट लिंकच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। मग त्यानंतर तुमची एफिलिएट लिंक तयार होऊन येईल, त्याला तुम्ही कॉपी करून कुठे देखील पेस्ट करू शकता आणि एफिलिएट वर मंथली देखील अर्निंग करू शकता आणि त्यावर प्रेस करून अशा प्रकारे तुम्ही कॉपी देखील करू शकता। तर हा आहे आता Amazon ॲफिलिएट मार्केटिंग। काय पण प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि अशा डेली टेक व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।